आपण पाहतोय स्टँडर्ड 10 पेपर फर्स्ट टॉपिक नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ह्या टॉपिकचा दुसरा पार्ट किंवा दुसरा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि डोबेरायनस ट्रायड्स हा पॉईंट पाहिलेला आहे. त्या पुढचा पॉईंट म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स आज आपण पाहणार आहोत. तर स्टार्ट करूयात. बघा, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. द इंग्लिश सायंटिस्ट John Newlands correlated the atomic masses of elements to their properties in different way. In the year 1866, Newlands arranged the elements known at that time in increasing order of their atomic masses. पहिल्यांदा लक्षात राहू देत पहिला पॉइंट की न्यूलँडने इलेमेंट कसे अरेंज केले बाय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे काय की सगळ्यात कमी ॲटॉमिक असणारा कुठं असणार आहे, पहिल्यांदा असणार आहे, आणि सगळ्यात जास्त ॲटॉमिक मास असणारा कुठं असणार आहे, शेवटी असणार आहे. कशी अरेंजमेंट केली लक्षात राहू देत. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास म्हणजे काय, सगळ्यात लोएस्ट ॲटॉमिक मास असणारा कुठं असणार आहे, फर्स्ट नंबरला, आणि सगळ्यात हायेस्ट असणार कुठं असणार आहे, लास्ट नंबरला. लक्षात राहू देत. न्यूलँड्स अरेंज्ड इलेमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. लक्षात राहू देत. कसे इलेमेंट अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने काय केले, एलिमेंट अरेंज केले. इट स्टार्टेड विथ द लायटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. आणि कुठून स्टार्ट केलं त्याने की सगळ्यात लायटेस्ट म्हणजे सगळ्यात लायटेस्ट एलिमेंट कोण आहे, हायड्रोजन. कुठून स्टार्ट केलं, हायड्रोजन पासून. अँड एंडेड अप विथ थोरियम. आणि कुठं एंड केला त्याने, थोरियमला. लक्षात राहू देत. काय लक्षात राहणार पहिला पॉईंट, न्यूलँड्स अरेंज्ड एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक mass. And second, it started with lightest element hydrogen and ended with thorium. सगळ्यात लायटेस्ट एलिमेंट हायड्रोजन पासून त्याने स्टार्ट केला आणि एंड कुठे गेला, थोरियमकडे. ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. ह्याच्या काय लक्षात आलं की बघा 8 एलिमेंट घेतले, 1 2 3 4 5 6 7 8 असे काय केले त्याने, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने असे 8 एलिमेंट असे एलिमेंट क्लासिफाय केले. ते लक्षात काय आलं की ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट म्हणजे काय, पहिल्यापासून 8वं एलिमेंट काय करतं, 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. म्हणजे ह्या पहिल्याच्या आणि 8व्याच्या प्रॉपर्टीज कशा असतील, सिमिलर असतील. लक्षात राहू देत. पहिल्यांदा काय लक्षात ठेवणार आहे, त्यानं अरेंजमेंट कशी केली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. सेकंड, कुठून स्टार्ट केलं, लायटेस्ट एलिमेंट हायड्रोजन, आणि एंड कुठे केला, थोरियम जवळ. आणि त्याच्या लक्षात आलं एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. पहिल्यापासून जे 8वं एलिमेंट आहे त्या पहिल्याच्या आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सिमिलर असतात. हे त्याच्या काय लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम. बघा या ठिकाणी सोडियम हे लिथियम पासून काय आहे, 8वं आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे काय, हे लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज कशा असतील, सिमिलर असतील. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी. बघा सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. सोडियम काय आहे, 8th एलिमेंट आहे लिथियम पासून, आणि दोघांच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सेम आहेत. ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम. मॅग्नेशियम बघा या ठिकाणी मॅग्नेशियम आहे. बघा हे कशाबरोबर सिमिलॅरिटी दाखवतं, बेरिलियम. कारण का, बघा 1 2 3 4 5 6 7 8. कारण हे बेरिलियम पासून किती नंबरचा आहे एलिमेंट, 8 नंबरचा आहे. ह्याच्या आणि ह्याच्या प्रॉपर्टी कशा असतील, सिमिलर असतील. हे कोणी सांगितलं, न्यूलँड्सने. बघा लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवणार आहे, पहिला पॉईंट, न्यूलँड्स अरेंज्ड एलिमेंट्स in an increasing order of their atomic masses. And second, he started with lightest element hydrogen and ended with thorium. He found that every 8th element had properties similar to those of the first. प्रत्येक 8वं एलिमेंट काय करतं, पहिल्यासारख्या प्रॉपर्टीज दाखवतं, सिमिलर एकसारख्या प्रॉपर्टीज दाखवतं. फॉर एक्झाम्पल बघितलं आपण, सोडियम 8वं एलिमेंट आहे कशापासून, लिथियम पासून, त्यामुळे दोघांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत. सिमिलरली बेरिलियम पासून मॅग्नेशियम 8 नंबरला आहे, त्यामुळे दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. त्यानंतर बघा क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. हे एक एक्झाम्पल बघूयात. बघा क्लोरीन काय करतं, क्लोरीन बघा हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबरला काय आहे,
क्लोरीन आहे फ्लोरीन पासून, येते लक्षात. 1 नंबरला फ्लोरीन आहे तर 8 नंबरला काय आहे, क्लोरीन आहे. त्याच्यामुळे फ्लोरीन आणि क्लोरीनच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सिमिलर आहेत, येते लक्षात. हे कोणी सांगितलं, न्यूलँड्सने सांगितलं. बघा त्यानंतर पाहूयात पुढे. न्यूलँड्स कम्पेअर्ड दिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्ज इन म्युझिक. हे लक्षात, हे कशाबरोबर त्याने कम्पेअर केलं, सूर असतात, हे लक्षात, ऑक्टेव्ज असतात म्युझिकमध्ये, त्याच्याबरोबर कम्पेअर केलं. ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व इन द 8th अँड लास्ट एलिमेंट ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आणि ह्याच सिमिलॅरिटीलाच काय म्हणतात, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. बघणार आहोत आपण डिटेलमध्ये. बघा, डू यू नो इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देर आर 7 मेन नोट्स. इंडियन म्युझिक सिस्टीम मध्ये 7 मेन नोट्स आहेत. कोणत्या, सा रे ग म प ध नी, अँड देअर कलेक्शन इज कॉल्ड सप्तक. आणि ह्याच कलेक्शनला काय म्हणतात, सप्तक आहे. हे काय आहे, सप्तक आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. येतं लक्षात, सा पासून हळूहळू काय होते, नोटची काय होते, फ्रिक्वेन्सी वाढत जाते. देन कम्स द सा ऑफ अप्पर सप्तक, आणि पुन्हा एंड कुठे होतो, सा पाशी होतो. बघा, सा रे ग म प ध नी सा, एंड कुठे होतो, सा पाशीच होतो. ऍट द डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल. आणि ह्या ओरिजिनल सा पासून की शेवटी येणाऱ्या साची फ्रिक्वेन्सी काय असते, डबल असते. बघा, सा रे ग म प ध नी सा, जसं जसं नोट्स वाढत जातात तशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते. पहिल्या साची आणि शेवटच्या साची, पहिल्या सापेक्षा शेवटच्या साची फ्रिक्वेन्सी कशी असते, डबल असते. सा इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 सप्तक. 1 सप्तक झाल्यानंतर काय होते, सा ही नोट पुन्हा काय होते, रिपीट होते. बघा, द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक आर, आणि अशाच 7 नोट्स कोणत्या वेस्टर्न म्युझिकमध्ये आहेत, डो रे मी फा सो ला टी. येते लक्षात, अशाच वेस्टर्न म्युझिकमध्ये नोट्स आहेत. ह्या टी नंतर पुन्हा काय रिपीट होतो, डो हा काय होतो, रिपीट होतो. आणि ह्यालाच काय म्हणतात, म्हणूनच काय म्हणले, ऑक्टेव्ह. काय म्हणलेलं आहे, ऑक्टेव्ह. पहिला सा आणि शेवटचा सा ह्याच्यामध्ये काय आहे, रे ग म प ध नी आहेत. आणि ह्या सा मध्ये डिफरन्स आहे. ह्याच्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, डबल असते. म्हणजे काय होतो, पहिल्या सा नंतर पुन्हा दुसरा सा काय होतो, रिपीट होतो. किती नंबरला येतो, 8 नंबरला येतो. लक्षात, सप्तक कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या सा नंतर सप्तक कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा काय होतो, दुसरा सा येतो. किती नंबरला येतो, 8 नंबरला येतो. काय येतो, 8 नंबरला येतो. त्यालाच काय म्हणलेलं आहे, ऑक्टेव्ज. ह्याला काय म्हणलेलं आहे, ऑक्टेव्ज. आणि हे कम्पेअर कशाने केलं, न्यूलँड्स कम्पेअर्स दिस प्रॉपर्टी विथ द ऑक्टेव्ज फाउंड इन म्युझिक. म्युझिकमध्ये जे ऑक्टेव्ह सापडतात त्याच्याबरोबर न्यूलँडने काय केलं, कम्पेअर केलं. बघा, द नोट डो हॅव्हिंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. सा कसा आहे, पहिला सा आणि 8 नंबरला येणार 6, ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी काय होते, डबल होते. तसंच या ठिकाणी आहे, हा डो आणि ह्या टी नंतर येणारा डो, येते लक्षात, ह्याच्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, डबल असते. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन ॲट द 8th प्लेस. लक्षात राहू देत. त्याच्यामुळं ओरिजिनल फ्रिक्वेन्सी जी आहे ती 8 नंबरला माघारी येते. दिस इज द ऑक्टेव्ज ऑफ वेस्टर्न नोट्स. आणि हे काय आहेत, वेस्टर्न नोट्समध्ये ऑक्टेव्ज आहेत. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी ऑफ द यूज ऑफ दिस नोट्स. आणि ह्या नोट्स वापरूनच काय होतं, म्युझिकमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स येतात. लक्षात राहू देत. हेच नोट्स वापरून म्युझिकमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स येतात. बघा, नेक्स्ट हा न्यूलँड्स ऑक्टेव्ह टेबल आहे, आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. बघा, पहिल्यांदा लॉ बघूयात. बघा, इन 1864 न्यूलँड्स अरेंज द नोन 56 एलिमेंट्स. न्यूलँडच्या वेळेस किती एलिमेंट माहित होते, 56 एलिमेंट्स माहित होते. महत्वाचं आहे, रिकम जायला येईल. इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. लक्षात राहू देत, किती 56 एलिमेंट त्याने अरेंज केले. कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक masses. He observed that the properties of every 8th element are similar to the properties of the first element. त्याच्या काय लक्षात आलं की पहिल्या एलिमेंट पासून जे 8वं एलिमेंट आहे त्या पहिल्या आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सिमिलर असतात, एकसारखे असतात. लक्षात राहू देत. बेस्ड ऑन दिस ऑब्झर्वेशन ही प्रपोज द लॉ ऑफ ऑक्टेव्ज. आणि ह्या ऑब्झर्वेशन वरूनच काय तयार झाला, लॉ ऑफ ऑक्टेव्ज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. कशासाठी तयार झाला हा, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटसाठी. बघा कोणता लॉ आहे, when the elements are arranged in the increasing order of their atomic masses, the properties of every 8th element are similar to the first.
एवढा लॉ लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवणार आहे? व्हेन द इलेमेंट्स आर अरेंज्ड इन द इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. मगाशी बघितलं इलेमेंट कसे अरेंज केलेत? इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. बघा, द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी एथ एलिमेंट म्हणजे काय? प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आर सिमिलर टू द फर्स्ट म्हणजे काय? पहिल्या सारख्या असतात. ह्या ठिकाणी बघा, लिथियमच्या प्रॉपर्टीज कशा बरोबर सिमिलर आहेत? सोडियम येते लक्षात, बेरिलियमच्या मॅग्नेशियम बरोबर येते लक्षात, बोरॉनच्या अल्युमिनियम बरोबर. अशा पहिल्या आणि 8व्या एलिमेंटचं म्हणजे 8वं एलिमेंट जे येणार आहे त्या प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पहिल्यासारख्या सिमिलर असणार आहेत. When the elements are arranged in the increasing order of their atomic masses, the properties of every 8th element are similar to the first. हा काय आहे? लॉ ऑफ ऑक्टेव्स. बघा पुढचं बघूयात. बघा मगाशीच आपण बघितलेलं की हा नोट ऑफ म्युझिकल स्केल. बघा 1 2 3 4 5 6 7. बघा इंडियन कोणता आहे? सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा काय होतो? रिपीट होतो. बघा वेस्टर्न डो रे मी फा सो ला टी आणि डो पुन्हा काय होतो? रिपीट होतो. बघा ह्याला 1 2 3 4 5 6 7 म्हणलं तर 8ला काय होतो? आहे तीच नोट पुन्हा काय होते? रिपीट होते. म्हणून 8लाच पुन्हा काय म्हणलेलं आहे? 1लाच काय म्हणलेलं आहे? 8 म्हणजे त्याच्यामुळे पहिल्या आणि 8व्याच्या प्रॉपर्टीज कशा असतील? सिमिलर असतील. मागाशीच बघितलं लिथियम आणि सोडियम म्हणजे काय? लिथियम काय येतो? लिथियम बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबरला काय आला? सोडियम आला. म्हणजे लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज कशा असतील? सिमिलर असतील. सिमिलरली बेरिलियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज कशा असतील? सिमिलर असतील. म्हणजे काय? त्या एलिमेंट पासून येणारा 8वं एलिमेंट आणि ते एलिमेंट ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज कशा असतील? सेम असतील. हे लक्षात राहू देत. हे काय दिलेलं आहे वरती की पहिला 6 आणि हा काय आहे? शेवटचा 6. त्यानंतर काय होतं? सप्तक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काय होतो? तीच पहिले रोट काय होते? रिपीट होते. त्याला 8 नंबर म्हणलंय किंवा काय म्हणलेलं आहे? 8 नंबर नोट आहे ती ऑक्टेव्स मधली किंवा पुन्हा तीच पहिलीच नोट काय होते? रिपीट होते. म्हणून 1/8 म्हणलेलं आहे. म्हणजे काय? पहिल्याच्या आणि 8व्याच्या म्हणजे काय? हायड्रोजन आणि फ्लोरीन आहे. ह्याच्या प्रॉपर्टीज कशा असतील? सेम असतील. असं आहे हे. बघा नेक्स्ट बघूयात. बघा काय लिमिटेशन आहे त्याच्या हे बघूयात. बघा मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्स. बरेच लिमिटेशन आहेत. द लॉ ऑफ ऑक्टेव्स फाउंड टू बी ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतच हा लॉ काय आहे? ऍप्लिकेबल आहे. म्हणजे काय? ऍप्लिकेबल होतो कॅल्शियम पर्यंतच. त्याच्यानंतरचे जे एलिमेंट्स आहेत हे ऑक्टेव्हचा लॉ काय करत नाहीत? फॉलो करत नाहीत. कुठपर्यंत आहे? कॅल्शियम पर्यंतच काय होतो? हा लॉ फॉलो होतो. दिस लॉज फाउंड ओनली applicable only up to calcium. Newlands filled all the known elements in a table 7x8 that is 56 elements. कोणता टेबल आहे बघा? 7x8. 7x8 चा टेबल त्याने तयार केला आणि सगळे 56 एलिमेंट्स त्या काळी माहित होते. ते सगळे एलिमेंट्स त्याने काय केले? अरेंज केले. Newlands placed 2 elements in some boxes to accommodate all known elements in the table. आणि सगळे माहित असणारे एलिमेंट त्या टेबलमध्ये अरेंज करण्यासाठी त्याने काय काय केलं? काय काय ठिकाणी 2-2 एलिमेंट अरेंज केले. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेल येते लक्षात. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेल त्याने C&La. मोरेवर ही प्लेस्ड सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह. आणि त्यानं असं काही वेळा असं सुद्धा केलं की एक टेबल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या येतात. परंतु त्यानं काय केलं? एकच काय केलं? टेबलमध्ये अरेंज केलं. बघा न्यूलँड्स प्लेस्ड द मेटल्स कोबाल्ट अँड निकेल अंडर द डो अलॉंग विथ हॅलोजन. बघा कोबाल्ट आणि निकेल हे काय आहेत? मेटल आहेत. हायड्रोजन फ्लोरीन क्लोरीन आणि ब्रोमिन हे काय आहेत? हॅलोजन्स आहेत. परंतु ह्या हॅलोजन बरोबर कोबाल्ट आणि निकेलला काय केलं? अरेंज केलं. ऍक्च्युली कोबाल्ट निकेल या ठिकाणी नको आहेत कारण या हॅलोजनच्या म्हणजे हायड्रोजन फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिनच्या प्रॉपर्टीज वेगळे आहेत कशापेक्षा? कोबाल्ट आणि निकेलपेक्षा. परंतु त्यानं त्या ठिकाणी त्यांना अरेंज केलेलं आहे. ही काय आहे? त्याचा ड्रॉबॅक आहे. बघा मोरेवर ही प्लेस्ड सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह. फॉर example Newland placed metal cobalt and nickel along with in the note do along with hydrogen fluorine chlorine and bromine means with halogen, while iron having the similarity with cobalt and nickel placed away from or placed with non-metal oxygen and sulfur under the note
काय टी. बघा ह्या सल्फर येते लक्षात, सल्फर ऑक्सिजन हे काय नॉन मेटल आहे, त्याच्याबरोबर काय केलं आयर्नला ठेवलं. ऍक्च्युली हा कशाबरोबर प्रॉपर्टी दाखवतो, कोबाल्ट निकेल बरोबर. ते एका ठिकाणी पाहिजे होते, परंतु त्याच्याऐवजी काय केलं, ते कोबाल्ट आणि निकेल पासून आयर्नला काय ठेवला, लांब ठेवलं. येते लक्षात. हे काय त्याच्या ड्रॉबॅक्स आहेत. ऑल्सो न्यूलँड्स ऑक्टेव्स डिड नॉट हॅव द प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट्स. आणि नवीन डिस्कवर्ड जे इलेमेंट होणार आहेत ते 56, आता 118 इलेमेंट आहेत, म्हणजे त्याच्यानंतर बरेच इलेमेंट डिस्कवर झाले. त्या नवीन डिस्कवर होणाऱ्या इलेमेंटसाठी या ठिकाणी कोणतीही जागा ठेवण्यात आलेली नव्हती. द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट द न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह. आणि नंतर जे एलिमेंट डिस्कवर होणार होते ते ह्या ठिकाणी फिट होऊ शकत नव्हते किंवा ह्या ठिकाणी अरेंज होऊ शकत नव्हते. लक्षात राहू द्यात. बघा हे काय त्याच्या ड्रॉबॅक्स आहेत किंवा डिमेरिट्स आहेत. बघा ह्याच डिमेरिट्स अजून एकदा पाहूयात. बघा ड्रॉबॅक्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. बघा न्यूलँड कुड अरेंज द इलेमेंट्स ओनली अप टू कॅल्शियम आउट ऑफ 56 एलिमेंट्स नोन. 56 एलिमेंट्स होती, त्यानं सगळेचे सगळे एलिमेंट्स क्लासिफाय केले, परंतु कॅल्शियम पर्यंतच काय होतो की हा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स काय होतो, फॉलो होतो. त्याच्यानंतरचे लॉ काय करत नाहीत, हा त्याच्यानंतरचे एलिमेंट हा लॉ फॉलो करत नाहीत. न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स ओनली अप टू कॅल्शियम, म्हणून काय म्हणलेलं आहे, न्यूलँड्स अरेंज्ड एलिमेंट्स ओनली अप टू कॅल्शियम आउट ऑफ total 56 elements known. After calcium, every 8th element did not possess properties similar to that of first. कॅल्शियम नंतर म्हणजे कॅल्शियम नंतर आता कॅल्शियम नंतर झिंक 8 नंबरचा आहे, परंतु झिंकच्या आणि कॅल्शियमच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हा लॉ कुठपर्यंत फॉलो होतो किंवा ओबे होतो, फक्त कॅल्शियम पर्यंत. कॅल्शियम नंतर हा लॉ काय होत नाहीये, हा कॅल्शियम नंतर काय करत नाही, 8वे एलिमेंट पहिल्यासारख्या प्रॉपर्टीज दाखवत नाहीये. बघा आफ्टर कॅल्शियम एवढी 8th एलिमेंट डिड नॉट पोजेसेस प्रॉपर्टीज सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट. देन ओनली 56 एलिमेंट्स वेअर नोन ॲट द टाइम ऑफ न्यूलँड, बट सेव्हरल एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड. आणि 56 एलिमेंट्स फक्त त्या ठिकाणी न्यूलँडच्या वेळेस 56 एलिमेंट्स काय होते, डिस्कवर केलेले होते, माहीत होते. त्याच्यानंतर बरेच एलिमेंट काय केलेले आहेत, शोधलेले आहेत किंवा डिस्कवर केलेले आहेत. इन ऑर्डर टू फिट द एक्झिस्टिंग element arrangement, Newlands placed 2 elements in same position with differed in their properties. काय केलं की न्यूलँड्सने एलिमेंट्स अरेंज करण्यासाठी बघा प्लेस 2 एलिमेंट्स इन द सेम पोझिशन, 2 एलिमेंट एकाच ठिकाणी एकाच पोझिशनला काय केले, ठेवले, विच डिफरंट इन देअर प्रॉपर्टीज. आणि त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, डिफरंट आहेत. बघा या ठिकाणी बघा 2 एलिमेंट्स ठेवलेत, कोबाल्ट निकेल आहेत. ह्या ठिकाणी काय केलेत, ह्या ठिकाणी 2 एलिमेंट काय केलेत, एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत. तरी त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. पुढचं काय बघा, फॉर एक्झाम्पल आयर्न अँड एलिमेंट विच रिसेंबल कोबाल्ट अँड निकेल. आयर्न हे एलिमेंट मागशीच बघितल्याप्रमाणे कोबाल्ट आणि निकेल बरोबर रिसेंबल आहे, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी कशासारख्या आहेत, कोबाल्ट आणि निकेल सारख्या आहेत. बट आयर्न इज प्लेस्ड फार अवे फ्रॉम दीज एलिमेंट्स. बट आयर्न ह्या ठिकाणी आहे बघा, ऑक्सिजन सल्फर बरोबर आहे, ऑक्सिजन सल्फर नॉन मेटल आहेत. बघा कोबाल्ट निकेल सारख्या प्रॉपर्टी दाखवतो आयर्न, बट आयर्न इज प्लेस्ड फार अवे फ्रॉम द कोबाल्ट अँड निकेल. परंतु आयर्न काय केलेलं आहे, कोबाल्ट अँड निकेल पासून खूप काय केलेलं आहे, दूर ठेवण्यात आलेला आहे किंवा अरेंज केलेला आहे. देन द पिरियडिक टेबल डिड नॉट इन्क्लूड इनर्ट गॅसेस बिकॉज दे वेर नॉट डिस्कवर्ड देन. आणि या ठिकाणी इनर्ट गॅसेस इन्क्लूड केलेले नाहीत, कारण त्यावेळेस इनर्ट गॅसेस डिस्कवर झाले नव्हते, शोधले गेलेले नव्हते. याच्या लक्षात असे काय ड्रॉबॅक्स आहेत. आणि काय आपल्याला लक्षात ठेवायचे, लॉज त्याच्यानंतर अरेंजमेंट कशी आहे ऑक्टेव्हची, त्यानंतर ऑक्टेव्हचा लॉज आणि त्याच्या ड्रॉबॅक्स या लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. थँक्स फॉर वॉचिंग. या ठिकाणी थांबूयात. पुढचा पॉईंट घेऊन मेंडेलिव्स पिरियडिक टेबल घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. धन्यवाद.